नमस्कार. आज चहा घेता घेता सहजच विषय आहे पथ्य-अपथ्य. कारण सध्या सणासुदीचे दिवस चालू आहेत. काही ना काही निमित्ताने घरी गोडधोड, काही ना काहीतरी पक्वान्न, काहीतरी वेगळं, काहीतरी चमचमीत असं खायचा प्रसंग येतो आणि तो खायचा कसा, पथ्य तर आहे, हे सगळे प्रश्न आडून-आडून विचारले जातात. आणि त्यामुळे एक गंमत तर येते, पण काही वेळेला या विषयावर डिटेलमध्ये बोलावं असं वाटतंय. कारण हे दिवस आहेत खाण्याचे. म्हणजे श्रावणामध्ये वेगवेगळी व्रत, उपवास किंवा सत्यनारायणची पूजा किंवा त्या निमित्ताने काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. मंगळागौरीचं जेवण असतं, शुक्रवारची जेवण असतं आणि त्यातून चांगले गोडधोड आणि चांगले पदार्थ चमचमीत असे खायची वेळ येते आणि त्यावेळेला कसं खायचं आणि काय खायचं ह्याचा प्रश्न पडतो. आणि त्यातून बरीच असं झालंय की गेले 4 दिवस प्रचंड पाऊस झाला आणि त्यामुळे हवा थंड झाली, पण पचनशक्ती काही चांगली नव्हती आणि त्यामुळे ज्या लोकांनी हे साहस केलंय, म्हणजे पचनशक्ती चांगली नसताना बरं वाटतंय म्हणून त्या सगळ्यांना काही ना काहीतरी त्रास झाला. ज्यांची पचनशक्ती चांगली आहे, त्या लोकांनी चांगली ठेवणं आणि ज्यांची बिघडली आहे म्हणून काही आजार आलेत, त्या लोकांनी ती सुधारणं दोन्ही गरजेचं असतं. पण कसं आहे, की आपली जीभ, आपली बुद्धी हे सगळं आपल्या ताब्यात आपली जीभ ताब्यात असण्यासाठी बुद्धीच ताब्यात असायला लागते. पण निश्चयात्मक बुद्धी, निश्चय करणारी ती बुद्धी आहे. म्हणूनच आयुर्वेदामध्ये पथ्यापथ्य हे कोणाच्या अधिपत्याखाली आहे? ते बुद्धीच्या. म्हणूनच त्याला प्रज्ञापराध म्हटलंय. ह्याचा अर्थच आहे, की तुमचा निश्चय ढळला, की काहीतरी गोष्टी बिघडतात. आणि पथ्यापथ्याच्या मागचं मुख्य उद्देश काय आहे? मुख्य तत्व काय आहे? मी सगळ्यांना सांगताना हेच सांगतो, की तुमचा हात समजा विस्तावर किंवा तव्यावर काहीतरी करताना भाजतोय किंवा आणि तुम्हाला ते मलम लावतोय. उपयोग आहे का त्याचा? जोपर्यंत ते आगीतनं किंवा त्या तव्याच्या जवळून जोपर्यंत तुम्ही दूर होणार नाही, ते मलम लावून काही उपयोग आहे का? तसं ते पथ्यापथ्याचं आहे. तुम्ही तो अग्नी दूर करा, आपोआप शांतता येईल, थंडपणा येईल. तसंच पथ्यापथ्य का सांगितलंय? तर निदान परिवर्जन. निदान याचा अर्थ हेतू. हेतू याचा अर्थ रोग होण्याचं कारण. आणि रोग होण्याचं कारण दूर झालं, तर मुळात रोग बळावण्याची शक्यता कमी होते. आणि दुसरी गोष्ट, तेच कारण रोग होण्याचं असल्यामुळे रोग झालेला जो आहे, तो कमी होण्यासाठी, ती लक्षणं कमी होण्यासाठी मदत होते. अशा प्रकारे त्या पथ्याचं कारण आहे. आणि म्हणून 3 शब्द याच्यामध्ये येतात. एक म्हणजे पथ्य, दुसरं अपथ्य, तिसरं कुपथ्य. ह्याच्यामध्ये पथ हा शब्द आहे. पथ याचा अर्थ रस्ता. रस्त्यावरून चालणं ते पथ्य. रस्ता सोडून चालणं ते अपथ्य. आणि रस्ता सोडून शॉर्टकटनी जाण्याचा प्रयत्न करणं, मग कुठल्यातरी कुंपणामधनं जाणं, कुंपणाच्या वर उडी मारणं, हे सगळे जे प्रकार आहेत त्याला कुपथ्य म्हणतात. त्यामुळे आपल्याला काय अचीव्ह करायचंय त्याच्याप्रमाणे आहे. अनफॉर्च्युनेटली या आरोग्याच्या याच्यामध्ये जिथे अग्निमांद्य किंवा जिथे पचन चांगलं नाही म्हणून आपण काहीतरी करत असतो, तिथे शॉर्टकट सहसा उपयोगी पडतच नाही. शॉर्टकट्स याच्यामध्ये त्रासच देतात. ह्याच्यामध्ये काही गोष्टी फास्ट फॉरवर्ड करण्याची शक्यता असते. त्यासाठी मात्र विशिष्ट औषधच लागतात. पण तेच नेहमीच होतं असं नाही. आता आजचा विषय येण्याचा मागचा एक उद्देश हा होता. आजच एक पेशंट, असं काही तरुण मुलगा नाहीये, पण पोटाचा अत्यंत मोठ्या प्रमाणातला त्रास, की पथ्य हे पाळायलाच पाहिजे आणि 2-3 वेळेला तो आजार उलटलेला आहे अशी परिस्थिती आहे. बरीचशी औषधं चालत नाहीत, होत नाहीत, अशी
परिस्थिती आहे तरी सुद्धा एका बिकट प्रसंगी सामोसा खावा लागला किंवा खाल्ला. त्याला दुसरा पर्याय होता किंवा नाही आपल्याला नाही माहिती, पण नव्हता असं आपण गृहीत धरू. आणि त्याने तसंच सांगितलं की दुसरं काही पर्यायच नव्हता म्हणून समोसा खाल्ला. आणि त्याच्यानंतर 3 दिवस त्रास झाला. चौथ्या दिवशी आता तोही त्रास चालू आहे म्हणून औषधं वाढवून द्यायची गरज आहे. चांगलं झालं की औषधच फक्त वाढवून द्यायला लागली. पण तिथे जर औषध वेगळंच लागणं, कुठली तरी इमर्जन्सी निर्माण होणं, असं जर झालं असतं तर आणि आपल्याला काय त्रास आहे आणि त्या निमित्ताने आपल्याला पथ्य कसं सांगितलंय आणि कशासाठी सांगितलंय ह्याचं गांभीर्य जर आपल्याला कळलं तर पथ्य पाळणं हे मोठं कठीण नसतं. पण शेवटी मुख्य तेच आहे की प्रज्ञा, तुमची बुद्धी तुम्हाला काय सांगते. तुमची बुद्धी जर सांगत असेल काय नाही रे, आज खाल्लं तरी काय फरक नाही पडत, एखाद्या दिवशी काय होत आहे, असं जर तुम्हाला जर तुमची बुद्धी सांगत असेल तर तो प्रज्ञापद असू शकतो, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून आयुर्वेदाचं जे मर्म आहे ते फार वेगळं आहे आणि ते समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे आज प्रज्ञापराध आणि निश्चयात्मका बुद्धी ह्या विषयावर आणि त्या निमित्ताने पथ्यापथ्य हा विषय. जय जय रघुवीर समर्थ.